आणि सत्ताधाऱ्यांना एवढा कॉन्फिडन्स आहे, एवढी सहानुभूती आहे, सहवेद नाही, तर एक त्यांचा उमेदवार या बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये उतरवावा की जेणेकरून आम्हाला त्यांच्या विरोधामध्ये तुमच्या वर्षभरातल्या धोरणांची चिरफाड करायला आम्ही मोकळे आणि शासनानं आपल्या केलेल्या कामाच्या ऑडिटवरती अजेंड्यावरती निवडणुकीला सामोरं जावं, आम्हीही त्यांना विरोध करू. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत पोटनिवडणूक लागलेली आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अनेक ठिकाणकडून सूर निघत आहे. मात्र ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके सदर निवडणूक ही आम्ही लढणार असून उमेदवारी लढवण्यावर ठाम असल्याचे ते सांगत आहेत. आपल्याबरोबर लक्ष्मण हाके आहेत. सर, काय सांगाल? 2 दिवसापासून तुम्ही बारामती दौऱ्यावर आहे. बारामती ची पोटनिवडणूक लागलेली आहे आणि ही निवडणूक मुख्यमंत्र्यांपासून सर्वजण बिनविरोध करावे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. मात्र आपण निवडणूक लढण्यावर ठाम आहात. नाही, आमचा पण एक त्याला सल्ला आहे. आम्ही या मुख्यमंत्र्यांच्या मताशी एका अँगलनं सहमत आहोत. मुख्यमंत्री महोदयांनी, आम्ही आता वेळोवेळी मांडतोय, मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना विधान परिषदेवर बिनविरोध द्यावा आणि सत्ताधाऱ्यांना एवढा कॉन्फिडन्स आहे, एवढी सहानुभूती आहे, सहवेद नाही, तर एक त्यांचा उमेदवार या बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये उतरवावा की जेणेकरून आम्हाला त्यांच्या विरोधामध्ये तुमच्या वर्षभरातल्या धोरणांची चिरफाड करायला आम्ही मोकळे. तुम्ही सहानुभूतीच्या नावावर निवडणुकीला सामोरं जात असाल तर ते तुमचा फेल्युअर आहे. तुम्हाला निकोप आणि तुमच्या कार्यकर्तृत्वावर निवडणूक लढायची असेल तर सुनेत्राताई व्यतिरिक्त उमेदवार द्या. आम्ही निवडणूक लढणार. लोकशाहीमध्ये निवडणुकीला महत्व असतं. लोकशाहीचा आम्ही सन्मान करणार. बारामतीची ही निवडणूक लक्ष्मण हाके लढणार की आणखी कोणी असणार बारामती? बघा, आम्ही इथं फिरतो आहोत. आम्ही बारामती विधानसभा कन्सिस्टन्सी मधल्या हर एक गावाला भेट देऊ. आम्ही वेगवेगळ्या संघटनामध्ये, चळवळीमध्ये काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची गाठ घेऊ. आम्हाला जो फीडबॅक भेटेल त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ, उमेदवार पुढे काढू. बारामती परिसरामधल्या एखादा चांगला माणूस, चांगला लढवय्या माणूस, वेगवेगळ्या आंदोलनामध्ये सामाजिक भूमिका मांडणारा माणूस, अशा माणूसही आमचा उमेदवार होऊ शकतो. त्यामुळे अजून एक तुम्ही आम्हाला 2-4 दिवस द्या, त्यानंतर आमचा उमेदवार फायनल असेल. मागील 2 दिवसांपासून आपण बारामती दौऱ्यावर आहात. काय जाणवतं तुम्हाला मतदारांशी? काय भावना आहेत मतदारांची? बघा, सर्वसामान्य माणसांमध्ये दादांच्या अकाली निधनामुळे दुःख वेदना आहेतच. दुःख वेदना असतातच, असल्याच पाहिजेत की अपघाती निधन झाले, अकाली निधन झाले. पण लोकशाहीमध्ये निवडणुकीला सामोरं जात असताना सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नावरती पण निवडणूक लढली जावी असेही प्रश्न आहेत ना. त्यामुळे पार्थ पवारांना ज्या पद्धतीनं एक सहवेदना म्हणून तुम्ही राज्यसभेवर पाठवलं, शरदचंद्रजी पवारांच्या बाबतीमध्ये महायुती त्यांच्या महाविकास आघाडीच्या विरोधात उमेदवार देणार होती, पण तसं न करता एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना परत राज्यसभेवर पाठवलं. तसंच आमच्या सुनेत्राताईंना वरिष्ठ सभागृहात पाठवा आणि शासनानं आपल्या केलेल्या कामाच्या ऑडिटवरती अजेंड्यावरती निवडणुकीला सामोरं जावं, आम्हीही त्यांना विरोध करू. उमेदवार कोणत्या पक्षाचा असेल? इतर पक्षांशी आपले काय बोलणे झालेलं आहे? जे पक्ष आमच्या विचारावरती एकत्रित येतील, ज्यांना निवडणूक लढायची आहे, लोकशाहीचा सन्मान करायचा आहे, या महाराष्ट्रामधल्या केंद्रातल्या सरकारच्या धोरणांच्या विरोधामध्ये आवाज उठवायचा आहे, तर निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. निवडणूक हे एक चांगलं, अतिशय उत्तम असं तुमच्या समस्या मांडणी करण्यासाठी डायस आहे. या डायसचा फायदा जर कोण घेणार नसेल, त्यांच्या पुढच्या राजकारणाला आमच्या शुभेच्छा आहेत. काय कोणते मुद्दे घेऊन आपण ही निवडणूक लढवणार आहात? प्रश्न आहेत भरपूर. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, दूध उत्पादकांचे प्रश्न आहेत, जिरायती भागातल्या लोकांचे प्रश्न आहेत, बागायती भागातल्या लोकांचे प्रश्न आहेत. प्रश्न अनेक आहेत. त्यामुळं या प्रश्नांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही सामोरं जाऊ. बारामतीच्या विकासाचा नवा दृष्टिकोन काय सांगाल तुम्ही? बारामती जशी बारामती आहे तशीच सर्वदूर बारामती असेल की विकासाची बेट काही ठिकाणी आहेत, काही ठिकाणी प्रचंड लोकांना अनेक यातनांना सामोरं जावं लागतं. त्या लोकांचा आम्ही विकास करू, निश्चित करू.